नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, पितृपक्ष चालू झालेला आहे, पितृपंधरवडा चालू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये कोणती सेवा करावी हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. पण आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना सेवा करायला जमत नाही, खूप काम आहे किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे ज्यांना सेवा करायला जमत नाही, त्यांनी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ रोज एक असा दिवा लावायचा आहे जो दिवा तुमचं आयुष्य बदलून टाकेल, तुमचं आयुष्य उजळून टाकेल. तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, ते सुद्धा दूर होण्यास मदत होईल. आणि एक दिवा जो काही तुमच्या आयुष्यामध्ये अंधार झालेला आहे तो अंधार दूर करून तुमचं आयुष्य उजळून टाकेल. बघा, हा दिवा कसा लावायचा किंवा कुठे लावायचा, कधी लावायचा याबद्दलची सगळी माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बघा, आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या डोक्यावरती पितरांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्याच्या मागे जर तुमच्या मागे पितृदोष असेल तर पितृदोषामुळे आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कर्जबाजारीपणा, मुलंबाळ न होणे, गर्भ न टिकणे किंवा तुमचं घरामध्ये वंश वाढत नसेल, खूप वर्ष लग्नाला झाले तरी पण गर्भधारणा राहत नसेल किंवा जरी गर्भधारणा राहिली तरी तो गर्भ टिकत नसेल, सतत म्हणजे गर्भ खाली होणे, अशा गोष्टी घडत असतील किंवा विवाहात जमत नसेल, मुलाचं वय होऊन गेलेलं आहे, मुलीचं वय होऊन गेलेलं तरीसुद्धा विवाह जमत नसेल, सतत कर्जबाजारीपणा, सतत घरामध्ये भांडण कटकट या गोष्टी का घडत असतात, तर अर्थात आपल्यावरती पितृदोष असतो. पितृ आपले जे आहेत ते कुठेतरी नाराज असतात, त्यांची सेवा आपल्या हातून घडत नसते आणि म्हणून ते संतुष्ट नसतात आणि त्यांच्यामुळे कुठेतरी हे दोष आपल्याला लागत असतात. ह्या अडचणीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलेले आहे की देवाची सेवा करण्याआधी पितरांची सेवा करा. आयुष्यामध्ये कधीच कुठली अडचण येणार नाही आणि जी सेवा तुम्ही देवाची केलेली आहे ती सुद्धा देवापर्यंत नक्की पोहोचेल. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. आता ज्यांना पितरांची सेवा करायला म्हणजे काही कारणांमुळे, आपल्या व्यापामुळे, इच्छा असूनसुद्धा सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही रोज असा एक दिवा या पितृपंधरवड्यात लावू शकता. आता दिवा कसा लावायचा, कोणी लावायचा? बघा, तुमच्या घरातील जे मेन पुरुष आहेत, कर्ता पुरुष आहेत, त्यांनी हा दिवा लावला तरी चालेल किंवा त्यांना वेळ नसेल किंवा ते लावत नसतील किंवा त्यांना ही सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही त्या घरातील जी कर्ती स्त्री आहे तुम्ही स्वतःही सेवा करू शकता किंवा हा दिवा लावू शकता. तर आता चारीपैकी कोणत्याही एक ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. असं नाही की मी 4 ठिकाणी सांगितलेलं आहे, 4ही ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे, तर नाही. या चारीपैकी जिथे तुम्हाला कम्फर्टेबल असेल तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता. सगळ्यात प्रथम दिवा कधी लावायचा, तर तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे 6:30 ते 7:30 या काळामध्ये हा तुम्ही दिवा लावू शकता. बघा, माता लक्ष्मीचं सुद्धा आगमन या वेळेत होत असतं आणि या वेळेत आपले पितृसुद्धा आपल्या दाराशी येऊन बसलेले असतात. त्यामुळे हा दिवा जो आहे तो तुम्ही 6:30 ते 7:30 म्हणजे लक्ष्मीचे ज्यावेळी आगमन होतं त्या काळात लावू शकता किंवा 6:30 ते संध्याकाळी 9 किंवा 9:30, 10पर्यंत तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता. जास्त वेळ करू नका. जी संध्याकाळची तिन्ही सांजेची वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता. तर आता तुम्हाला दिवा कसा घ्यायचा आहे? कणकेचा दिवा घेतला तर अतिशय उत्तम. बघा, सगळ्या दिव्यांमध्ये कणकेचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि पितरांच्या स्मरणार्थ किंवा पितरांची सेवा करताना कणकेच्या दिव्याला अतिशय जास्त महत्त्व आहे. बघा, आपण ज्यावेळी श्राद्ध घालत असतो किंवा पिंडदान करत असतो त्यावेळीसुद्धा कणिक वापरले जाते, कणकेचे दिवे किंवा कणकेचे गोळे वापरले जातात. त्यामुळे जर तुम्ही 15 दिवस सलग कणकेच्या दिव्याचा वापर केला तर अतिशय उत्तम. नसेल जमत तर तुम्ही पंती, जी आपण दिवाळीमध्ये वगैरे वापरतो ती पंती घेतली तरी चालेल. कोणतीही म्हणजे जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. कणकेचा दिवा घेऊ शकता. कणकेचा दिवा करताना फक्त त्यामध्ये मीठ घालायचं नाही, फक्त साध्या नुसत्या पिठाच्या कणकेचा दिवा करायचा. आता तो दिवा कसा तयार करायचा? बघा, दिवा करायचा 2 वातींची 1 वात त्यामध्ये घालायची आणि मोहरीचं तेल त्यामध्ये टाकायचं. पितरांच्या स्मरणार्थ मोहरीचंच तेल त्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही थोडंसं मोहरीचं तेल आणून ठेवा. रोज तुम्ही एक दिवा मोहरीच्या तेलाने जर तुमच्या घरामध्ये पितरांच्या स्मरणार्थ प्रज्वलित कराल तर नक्कीच पितरांचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील. आता हा दिवा कणकेचा घेतला, पंतीचा घेतला, त्यामध्ये 2 वातींची 1 वात करायची. त्यानंतर त्यावरती हळद कुंकू टाकायचं, थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाकायचे. बघा, ज्यावेळी आपण
श्राद्ध पक्ष वगैरे ह्या काही गोष्टी करत असतो त्यावेळी काळ्या तिळाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे, हळद कुंकू वगैरे टाकून घ्यायचं, मोहरीचं तेल टाकून घ्यायचं, 2 वातींची 1 वात करायची आणि तो दिवा जो आहे तो तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला जो तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे दक्षिण दिशा जी आहे, तुमच्या घराची दक्षिण दिशा जी आहे, दक्षिण दिशेची जी भिंत आहे तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ देखील ठेवू शकता. पण दक्षिण दिशेला पूर्वजांचं स्थान मानलं जातं, त्यामुळे तुम्ही दक्षिण दिशेला तो दिवा तोंड करून ठेवला तर अतिशय उत्तम. तो दिवा ठेवत असताना त्या दिव्याला तुम्ही आसन दिलं पाहिजे. थोडंसं त्याच्याखाली अख्खे तांदूळ ठेवायचे आहेत, त्या तांदळावरती हळद कुंकू लावायचं आणि त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा. नसेल तर तुम्ही एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये तो दिवा ठेवू शकता किंवा पिंपळाच्या पानावरती देखील तुम्ही हा दिवा ठेवू शकता. तर झालं. अशाच प्रकारे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा दिवा लावायचा आहे. दुसरा नंबर, आता दुसऱ्या ठिकाणी तुम्ही कुठे दिवा लावू शकता? घरामध्ये. आता तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमत नाही तर तुम्ही घरामध्ये तुमच्या घराची दक्षिण दिशेची जी भिंत आहे कोणत्याही खोलीमध्ये दक्षिण दिशेला तुम्ही अशाच प्रकारे दिवा लावू शकता. अशाच प्रकारे दिवा घ्यायचा, काळे तीळ टाकायचे, हळद कुंकू टाकायचं, त्यानंतर 2 वातींची 1 वात तयार करायची, थोड्याशा अक्षदा टाकून त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आणि त्याच्यानंतर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः अशा प्रकारे जप करायचा आहे. पितरांच्या स्मरणार्थ किंवा पितरांची सेवा म्हणून तुम्हाला 11 वेळा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. तर तो दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर हा जप तुम्हाला करायचा आहे. हा दुसरा प्रकार झाला की दक्षिण दिशेला घरामध्ये तुम्ही लावू शकता. आता कसं असतं, प्रत्येकाची वास्तुशास्त्रानुसार काही अडचणी असतात. तर तुम्ही इथे पण नाही लावू शकत तर तुम्ही तुमचा जो काही पाण्याचा माठ आहे, पिंप आहे, तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. जर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमत नसेल, दक्षिण दिशेला कोणत्याही खोलीत जमत नसेल तर तुम्ही तुमच्या माठ आहे घरामध्ये, माठ पिंप जिथे तुम्ही पाणी साठवता तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. आता हे 3 दिवे लावून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली सुद्धा एक दिवा लावायचा आहे. तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर अतिशय उत्तम. बघा, पिंपळाच्या वृक्षाखाली भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे पितरांसोबतच भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आपल्याकडून होते. असाच प्रकारे तुम्हाला दिवा तिथे लावायचा आहे. कणकेचा घेऊ शकता किंवा पंती घेऊ शकता, त्यामध्ये 2 वातींची 1 वात करायची आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे, मोहरीचं तेल टाकायचं, हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि हा दिवा घेऊन पिंपळ वृक्षापाशी तुम्हाला प्रज्वलित करून यायचं आहे. आणि ह्या 4पैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही दिवा लावू शकता. असं काही नाही की 4 ठिकाणी पण दिवा लावला पाहिजे, पण पितृपंधरवड्यात हा दिवा तुम्ही नक्की प्रज्वलित करा. पितरांच्या स्मरणाचं तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमत नसेल तर ही सेवा करायला काय लागतं, अगदी 2 मिनटं लागतात. आपण देवापाशी जसा दिवा लावतो संध्याकाळच्या वेळी, तशाच प्रकारे एक दिवा या 4पैकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही लावू शकता. तुमच्या हातून पितरांची सेवा घडेल, पितरांच्या स्मरणार्थ एक दिवा प्रज्वलित होईल आणि पितरांचे आशीर्वादसुद्धा तुमच्या पाठीशी भरभरून राहतील. बघा, तर हा दिवा तुम्ही लावू शकता किंवा लावा. या 15 दिवसात तुम्हाला इतर वेळी वर्षाचे 365 दिवस तुम्हाला सेवा करायला जमत नसेल तर या पितृपंधरवड्यात ही सेवा चुकवू नका, आवर्जून करा. तुमच्या मागचे पितृदोष, संकट, दुःख, अडचणी सगळ्या निघून जातील, पितरांचे आशीर्वाद भरभरून मिळतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि शेवटी दिव्याचं काय करायचं बघा. आणि सुतक विटाळ असेल तर तुम्ही हा दिवा लावायचा नाही. मासिक धर्म चालू असेल तर तुमच्या मिस्टरांनी हा दिवा लावला तरी चालेल. म्हणजे आता समजा थोडे दिवस तुम्ही लावला आहे, मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तर तुमच्या मिस्टरांनी लावला तरी चालेल, किंवा सलग कंटिन्यू 15 दिवस तुमच्या मिस्टरांनी लावला तरी चालेल. सलग 15 दिवस तुमचा मासिक धर्ममध्ये येत नसेल तर तुम्ही देखील लावला तरी चालेल. सुतक विटाळ असेल तर दिवा प्रज्वलित करायचा नाही किंवा लावायचा नाही. शेवटच्या दिवशी त्या दिव्याचं काय करायचं. आता रोज तुम्ही कणकेचा दिवा घेत असाल तर रोज तुम्हाला नवीन दिवा तयार करायचा आहे. कणकेचाच दिवा जर तुम्ही घेणार असाल तर रोज कणकेचा नवीन दिवा तयार करायचा आणि नवीन लावा. पण तुम्ही जर पंती घेत असाल तर ती पंती रोज स्वच्छ धुवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रज्वलित करायची. आता कणकेच्या दिव्याचं काय करायचं तर तुम्ही ते निर्माल्यात वाहून म्हणजे सोडू शकता किंवा टाकून बाहेर कचऱ्याच्या ठिकाणी किंवा कुठेही टाकून देऊ शकता. पण शक्यतो कुठेही टाकून देऊ नका, त्याची शेवटी आपण पूजा केलेली असते. तुम्ही निर्माल्य म्हणून पाण्यातच सोडून द्या. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे तुम्ही जर पंती वापरत असाल तर ती पंती काय करायचं,
पण तीसुद्धा तुम्ही पाण्यात सोडून देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. लक्षात घ्या, तो दिवा जो 15 दिवस तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ प्रज्वलित करताय तो दिवा अजिबात कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी वापरायचा नाही. म्हणजे देवाच्या ठिकाणी असेल किंवा तुळशीपाशी असेल तो दिवा अजिबात वापरायचा नाही, हे लक्षात ठेवा. कारण तो आपण पितरांसाठी वापरलेला आहे, त्यामुळे तो दिवा देवांच्यापाशी अजिबात प्रज्वलित करायचा नाही किंवा तुळशीपाशी पण प्रज्वलित करायचा नाही. त्यामुळे हा दिवा फक्त आणि फक्त पितरांच्यासाठीच तो प्रज्वलित करायचा आणि शेवटच्या दिवशी म्हणजे पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही तो म्हणजे पाण्यात वाहून देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. या सगळ्या उपायांसोबत स्वामींची सेवा पण विसरू नका, करत राहा. श्री स्वामी समर्थ.